शिवा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी। श्री महात्मा बसवेश्वर क्रेडिट संस्था निप्पाणी या संस्थेचे नूतन चेअरमन व व्हाईस चेअरमनपदी निवड। निप्पाणीतील अग्रेसर असलेली अग्रगण्य संस्था श्री महात्मा बसवेश्वर संस्थेमध्ये 2026 ते 2030 या कालावधीसाठी नूतन चेअरमनपदी म्हणून श्री किशोर बाली यांची निवड करण्यात आली। तसेच व्हाईस चेअरमनपदी म्हणून श्री सहकाररत्न डॉक्टर चंद्रकांत कुरबेटी यांची निवड करण्यात आली। ಅದೇ ರೀತಿ ವೈಸ್ ಚೇರ್ಮನ್ ಪದಾಧಿಕಾರಿ ಸಲುವಾಗಿ ಡಾಕ್ಟರ್ ಚಂದ್ರಕಾಂತ್ ಬಸೆಟ್ ಕುರ್ಬೇಟಿ ಅಂತ ಅರ್ಜಿ ಸಲ್ಲಿಸಿದ್ದಾರೆ। ಅದಕ್ಕೆ ಸೂಚಕರಾಗಿ ಶ್ರೀಕಾಂತ್ ಬಾಳಪ್ಪ ಪರಮಾಣೆ ಅಂತ ಇದ್ದಾರೆ। ಆಮೇಲೆ ಅನುಮೋದಕರು ಅಶೋಕ್ ಮಹಾದೇವ್ ಲಿಗಾಡೆ ಅಂತ ಆಗಿದ್ದಾರೆ। ಇದು ಒಂದೇ ಅರ್ಜಿ ಬಂದಿರೋದ್ರಿಂದ ಅವಿರೋಧವಾಗಿ ಆಯ್ಕೆ ಆಗಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಘೋಷಣೆ ಇವತ್ತಿನ ಈ ಪದಾಧಿಕಾರ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಘೋಷಣೆ ಮಾಡಿದ್ದೀನಿ। ಅವಿರೋಧ ಆಯ್ಕೆಯಾಗಿದ್ದಾರೆ, ಅವರಿಗೆ ಅಭಿನಂದನೆಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತೀನಿ। SM आप्पाजी गोळ यांनी चेअरमन व व्हाईस चेअरमन पदी निवड जाहीर करून त्यांना पत्र देण्यात आले। या संस्थेचे नूतन चेअरमन पदासाठी एकच अर्ज आला होता। तसेच व्हाईस चेअरमन पदासाठी सुद्धा एकच अर्ज आल्यामुळे बिनविरोध निवड करण्यात आली। हा कार्यक्रम संस्थेमध्ये सोमवार दिनांक 19/1/2026 रोजी सायंकाळी 4 वाजता प्रमुख कार्यालयामध्ये संपन्न झाला। कार्यक्रम अगदी उत्साहात संपन्न झाला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजाता जाधव यांनी केले। ಚುನಾವಣೆ ರಿಟರ್ನಿಂಗ್ ಅಧಿಕಾರಿಗಳಾದ ಶ್ರೀ SM ಅಪ್ಪಾಜಿ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಸಹಕಾರಿಯ ಸಂಸ್ಥಾಪಕ ಚೇರ್ಮನ್ನರಾದ ಡಾಕ್ಟರ್ CB ಕುರ್ಬೇಟಿ ಸರ್, ನೂತನ ಚೇರ್ಮನ್ನರಾಗಿ ಅಧಿಕಾರವನ್ನು ವಹಿಸಿಕೊಂಡಂತಹ ಶ್ರೀ ಕಿಶೋರ್ ಬಾಳಿ ಸರ್ CA, ವೈಸ್ ಚೇರ್ಮನ್ನರಾಗಿ ಅಧಿಕಾರವನ್ನು ವಹಿಸಿಕೊಂಡಂತಹ ಸರ್ಕಾರ ರತ್ನ ಸನ್ಮಾನಿತರಾದ ಸಂಸ್ಥಾಪಕ ಚೇರ್ಮನ್ನರಾದ ಡಾಕ್ಟರ್ CB ಕುರ್ಬೇಟಿ ಸರ್ ಹಾಗೂ ಅವಿರೋಧವಾಗಿ ಆಯ್ಕೆಯಾದ ಆಡಳಿತ ಮಂಡಳಿಯ ಸದಸ್ಯರಿಗೆ, ಪದಾಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ, ಸಿಬ್ಬಂದಿ ವರ್ಗದವರಿಗೆ ಹಾಗೂ ವರದಿಗಾರರಿಗೆ ನಮ್ಮ ಸಹಕಾರಿಯ ವತಿಯಿಂದ ತುಂಬ ಹೃದಯದ ಸ್ವಾಗತವನ್ನು ಕೋರುತ್ತೇವೆ। ಶ್ರೀ ಕಿಶೋರ್ ಬಾಳಿ ಸರ್ ಇವರಿಗೆ ಸತ್ಕಾರವನ್ನು ವಹಿಸಬೇಕೆಂದು त्यानंतर नूतन चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचा सर्वांच्या वतीने सत्कार करण्यात आला। याच वेळी माजी चेअरमन व व्हाईस चेअरमन यांच्या वतीने सत्कार करण्यात आला।
त्याचबरोबर अधिकारी SM आप्पाजी गोळ यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर नूतन चेअरमन यांनी सुद्धा मनोगत व्यक्त केले. त्यानंतर श्रीकांत परमणे यांनी मनोगत व्यक्त केले. 35 वर्षानंतर आज आमचे चेअरमन किशोर बाळे यांची चेअरमनपदी नियुक्ती व व्हाईस चेअरमनपदी डॉक्टर CB कुरबेटे यांची नियुक्ती केलेली आहे. त्यासाठी आज हा जो काय कार्यक्रम आयोजित केलेला आहे याचं खरं श्रेय डॉक्टर CB कुरबेटेंना. खरं श्रेय म्हणजे ना, आम्ही जेव्हा 35 वर्षा पाठीमागे जी संस्था चालू केली, ही संस्था एवढी 600 कोटी ठेवायची, 35 शाखा काढायच्या, 35 वर्षे एकजुटीने मोठ बांधून असे घेऊन जायचे, हे काय सर्वसाधारण साधी गोष्ट नाही आहे. याच्यामध्ये बाहेर राजकारण असतं, आमच्यामध्ये असं पण तो लगेच विसरून जातो. इथं रूममध्ये असलं तर तेवढंच, बाहेर गेलं की आम्ही सगळे विसरून जातो. तर त्यावेळेस जे काही कष्ट घेतले डॉक्टरने, तर फार मोठं कष्ट आहे. त्यांचा जर स्वभाव बघितला तर ते विसरतात का? चांगल्या कामात धरायसाठी ते जुनं जे काय ते विसरतात. हे त्यांचं गुण आहे की नाही ते आम्ही सगळ्यांनी आत्मसात केलं पाहिजे. हा एक विषय झाला. दुसरा विषय काय, त्यांनी सगळ्यांना घेऊन आज सगळ्या समाजामध्ये समाजाची मूठ त्यांनीच बांधलेली आहे. त्याला शिक्षण करून आल्यानंतर, त्याच्यानंतर त्याला वाळवे हे ते जुनी लोक होते. त्याच्यानंतर बरेच आमच्या समाजातल्या लोकांनी, जुने वयस्क जे काय आता नाही आहे, त्यांनी सगळ्यांनी आम्हाला सहकार केल्यामुळं आम्ही आज एवढ्या हे श्रेय गाठू शकलो. ही संस्था अशीच वाढून चांगल्या प्रगतीवर जाऊन हे अशीच टिकून दे वर्षोनवर्ष, हीच माझी इच्छा आहे. आज सिद्धेश्वर स्वामी, आमचे निरसोजी स्वामी, करेमठ स्वामी, ह्या सगळ्या सर्वांचा आमच्यावर मोठा फार आशीर्वाद आहे. सगळ्या निपाणीतल्या आसपास खेड्या लोकांचं आसपास आमच्यावर श्रद्धा आहे, आणि श्रद्धा असल्यामुळे तिने आमच्याकडे TV ठेवतात, आणि ते आम्ही लोकांना देऊन जनसामान्यांचं जे काय हे आर्थिक बळ आहे ते वाढवलेलं आहे. याचा आम्हाला सगळ्यांना आनंद होतो. तर याच्यामध्ये आज आमच्याकडे 607 कोटी, आता 607 कोटी डिपॉझिट आहे. 9 झालेलं आहे. त्याच्यानंतर 510 बोर्ड एक कोणी जबाबदार नाही. तर त्यामुळे तुम्ही सर्वजण स्टाफ आहे, बिल्डिंग आहे, पुष्कळ म्हणजे ह्या ज्या काही गरजा आहेत त्यांनी आम्हाला कॉम्प्युटर आहे पुष्कळ त्यांनी आम्हाला सहकार्य केल्यामुळे आम्ही एवढं प्रगती करू शकलो. हा एक विषय झाला. त्याच्यानंतर हे गाठासाठी डिपॉझिट, लोन, रिकव्हरी ह्या 3 गोष्टी वाढवून चांगल्या आज बघायला गेलं तर बेळगाव आणखी आज कर्नाटकात आमची आदर्शवंत 1 नंबर संस्था आहे. NPA 0 आहे. ओन फंडचं 85 कोटी आहे. खरोखर मला हे काय स्वतः बिझनेस सराफ आहे, त्यांचं बिझनेस ह्यांचा प्रत्येक जण व्यवसाय आहे तो सांभाळून आम्ही केलेला आहे. तर त्याचा खरोखर मला आनंद होतो. अशीच सगळ्यांचं साथ मिळवून दे आणि अशीच प्रगती पथावर जाऊन दे, एवढी तुमचं. त्याचप्रमाणे संचालक डॉक्टर SR पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. ಶ್ರೀ ಮಹಾತ್ಮ ಬಸವೇಶ್ವರದ 5 ವರ್ಷದ ಕಾರ್ಯಕ್ಕೆ ಚುನಾವಣೆ ಅವಿರೋಧವಾಗಿ ಇವತ್ತಿನ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರ ನೇಮಕವನ್ನು ಮುಕ್ತಾಯ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ನಮ್ಮ SM ಅಪ್ಪಾಜಿ ಸರ್ ಅವರಿಗೆ ನಮ್ಮ ಸಂಸ್ಥೆ ವತಿಯಿಂದ ಅವರಿಗೆ ಪ್ರಮೋಷನ್ ಆದ ಅಭಿನಂದನೆ. ಹಾಗೂ ನಮ್ಮ ಚಿಂಚನೆ ಎಲ್ಲ ಗ್ರಾಮಸ್ಥರ ವತಿಯಿಂದ ನಮ್ಮ ಚಿಂಚನೆ ಒಂದು ಹೆಮ್ಮೆಯ ವಿಷಯ ಆಯಿತು. ಅದರ ಪ್ರಕಾರ ನಮ್ಮವರು
ನಾಲ್ಕು ಶಬ್ದ ಮಾತಾಡೋದು ಮಾತಾಡಲ್ಲ ಅದನ್ನು ನಮ್ಮ ಗುರುಗಳವರು ಹೇಳಿದ್ದಕ್ಕೆ ಕೇಳಬೇಕಾಗೈತೆ. 4 ಶಬ್ದ ಬಿಟ್ಟು ಒಂದು ತಾಸು ಮಾತಾಡ್ತಿರ್ತೇವೆ. 4 ಶಬ್ದ ಮುಖ್ಯ ಒಂದು ವಿಷಯ ಇರ್ತವೆ. ಅದರೊಳಗೆ 2 ವಿಷಯ ನೆನ್ಪಿಡಬೇಕು, 2 ವಿಷಯ ಮರಿಬೇಕು. 2 ವಿಷಯ ನೆನ್ಪಿಡ್ಬೇಕಂದ್ರೆ ದೇವರ ದಾನದೊಂದು ನಿಶ್ಚಯ ಎಲ್ಲರೂ ನೆನ್ಪಿಡಬೇಕು. ಪ್ರತಿಯೊಂದು ಜೀವಕ್ಕೆ ಸಾವು ಐತಿ, ಇದೊಂದು ನಿಶ್ಚಯ ಐತಿ, ಎಲ್ಲರೂ ಅದು ನೆನ್ಪಿಡಬೇಕು. 2 ವಿಷಯ ಮರಿಬೇಕು. ನಾವು ಯಾರಿಗೆ ಉಪಕಾರ ಮಾಡಿರ್ತೀವೋ ಅದೊಂದು ಮರಿಬೇಕು, ಮತ್ತು ಯಾರು ನಮ್ಗೆ ಅಪಕಾರ ಮಾಡಿರ್ತೀವೋ ನಮ್ಗೆ ಕೆಟ್ಟ ಮಾಡಿರ್ತೀವೋ ಅದನ್ನ ಮರೆತು ಬಿಡಬೇಕು. ಇವೆರಡು ಮಾತ್ರ ಅಂಶ ಇದಾಗ್ತದೆ. ಈಗ ನಾವು ಹುಟ್ಟು ಸಾವು ದೇವ್ರ ಕಡೆ ಇರ್ತದೆ, ಬಟ್ ಹುಟ್ಟು ಸಾವಿನ ನಡುವಿನ ಐತಿ ಅದು ನಾವು ಮಾಡೋದಿರ್ತದೆ. ಅದು ನಾವು ಮಾಡ್ಬೇಕಾದ್ರೆ ಹೆಂಗೆ ನುಸ್ತಾ ನಮ್ಮ ದಂಧೆ ನಾವು ರೊಕ್ಕ ಹುಡಿಸಿ ಇದು ಮಾಡೋದು, ಸಮಾಜ ಸಲುವಾಗಿ ಸ್ವಲ್ಪ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕು. ನಂಗೆ ಅಮೇರಿಕನ್ ಪ್ರೆಸಿಡೆಂಟ್ ಅಬ್ರಹಾಂ ಲಿಂಕನ್ ಹೇಳ್ತಿದ್ದ, ದೇಶ ಏನು ಕೊಟ್ಟೈತಿ ವಿಚಾರ ಮಾಡೋಕ್ಕಿಂತ ದೇಶ ಸಲುವಾಗಿ ನೀ ಏನು ಮಾಡಿದೆ ಅನ್ನೋದು ವಿಚಾರ ಮಾಡ್ಬೇಕಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಹಂಗೆ ನಾವೀಗ ನಾವು ಸಂಸ್ಥೆ ಸಲುವಾಗಿ ನಾವೇನು ಮಾಡ್ತೇವೆ, ನಾವೇನು ಸೇವಾ ಕೊಡ್ತೀವಿ ನಾವು ಇನ್ನು ವಿಚಾರ ಮಾಡ್ಬೇಕು. ಸಂಸ್ಥೆ ನಮ್ಗೆ ಏನು ಕೊಡ್ತೈತೆ ಅನ್ನೋದು ಅದನ್ನ ಹೆಚ್ಚು ವಿಚಾರ ಮಾಡಿದೆ ಈಗ ನಾವು ಸಂಸ್ಥೆ ಸಲುವಾಗಿ ಎಲ್ಲರೂ ದುಡಿಬೇಕು. ಈಗ ಸಂಸ್ಥೆ ನಡೆಸಬೇಕಾದ್ರೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಒಂದು 2 ಗುಣಗಳು ಬೇಕಾಗ್ತವೆ. ಒಂದು ಭಾವನಾ ಚಲೋ ಇರಬೇಕು, ಒಂದು ವಿವೇಕ ಬುದ್ಧಿ ಇರಬೇಕು. ಹೆಚ್ಚಾಗಿ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಬರ್ಬೇಕಂದ್ರೆ ಒಂದು ಭಾವನಾ ಚಲೋ ಇಟ್ಕೊಂಡು ಬರ್ತೀವಿ, ನಾವು ಏನಾರ ಮಾಡಬೇಕು ಅನ್ಬೇಕು. ಆದರೆ ಮಾಡೋದಕ್ಕೂ ಸ್ವಲ್ಪ ಪ್ರಮುಖ ತಪ್ಪಾಗ್ತವೆ, ವಿವೇಕ ಬುದ್ಧಿ ಒಮ್ಮೆ ವ್ಯಕ್ತಿತ್ವ ಇಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ನನಗೊಂದೆರಡು ಉದ್ಭಾದನೆ ನಾವು ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಹೇಳ್ತೇನೆ. ನಾವು ಯಾವಾಗ ಫಸ್ಟ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿದೆವು ಅದಕ್ಕೆ ನಮ್ಮೊಂದು ಪೇಷಂಟ್ ಭಾಗವನ್ ಅಂತ ಒಬ್ಬಿದ್ದ. ಅವ್ನು ಬಂದು ಹೇಳ್ದ, ನಾನು 10,000 ಡಿಪಾಸಿಟ್ ಇರ್ತಾನೆ, ನಂಗೆ 15,000 ಲೋನ್ ಕೊಡ್ತೀನಿ ಅಂತ. 5,000 ಕೊಡ್ತೀವಿ, ಹೂ ಅಂತಂದ್ಬಿಟ್ಟೆ. ಹೂ ಅಂದ್ಬಿಟ್ಟೆ ಹಿಂದಿನ ವಿಚಾರ ಮಾಡಿದೆ. ಅವ್ನು ನಾನು 500 ರೂಪಾಯಿ ಬಿಲ್ 2 ವರ್ಷ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ, ಇನ್ನು 5,000 ರೂಪಾಯಿ ಹೆಂಗೆ ನಂಗೆ ತಲೆ ಬಂತು. ಅಂದರೆ ವಿಚಾರ ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ. ಅವಾಗ ಮತ್ತೆ ನೆನಪಾಯ್ತು, ಅವ ಒಬ್ಬ ಟೆಸ್ಟರ್ ನಮ್ಮ. त्याचप्रमाणे सहकाररत्न संस्थापक डॉक्टर चंद्रकांत कुरबेटी यांनी मनोगत व्यक्त केले. मेंबर बदलत असतो, पण ह्यावेळेला जे आपण जे काही काम केलं मला वाटतं हे खरोखर फार सुंदर काम झालेलं आहे. आणि आम्ही बाली साहेबांची वाट बघत होतो कधी चेअरमनशिप येतात. आता 3-4 वेळा त्यांनी चान्स घालवला आपला, ते आमचं नशीब नव्हतं म्हणूया, पण आता त्यांना आपण अधिकार दिलेले आहेत. त्यांचं नॉलेज, त्यांचा अनुभव आपल्याला 100% फायदा होणार आहे. त्याचा संस्था आपली वाढणारच, याबद्दल काय दुमत असायचं कारण नाही. आणि आपल्या सर्वांचं सहकार्य, व्हाईस चेअरमन म्हणून मला 100% त्यांना सहकार्य असतानाच पाहिजे. मी असं म्हणतो चेअरमन व्हाईस चेअरमन नवरा बायकोसारखं असतं, एक थोडंसं आपण सर्वांनी शिकायला हरकत नाही. हां, काय दिवसा मांडा, रात्री मांडा, आम्ही काय बघायला काय करता नवरा बायको. त्यामुळं अशा पद्धती खरोखर नातं असते, हे आपण थोडंसं घ्यायला पाहिजे प्रत्येकाने. घडलेले आहेत आणि आपण बालींचा जितका काय उपयोग आपल्याला होईल तो आपण करून घेऊ असं मला वाटतं. त्याचबरोबर एक साधीची गोष्ट मला या निमित्तानं आठवते की एका राज्यामध्ये राजा आपल्या युवराजला किंवा दुसऱ्या राजाला त्याला एक पद द्यायचं असतंय आणि मग त्यांना अनाऊन्स करतो सगळीकडे, दौंडी पिटवली जाते की बाबा माझं पद रिकामं आहे आणि मला राजा करायचा आहे. 1 दिवस जातो, 2 दिवस जातो, 15 दिवस जातो, महिन्यात काय लोक पुढे यायलाच तयार नाही आहेत. बसणार आहे, तुझ्या डोक्यावरती तलवार आहे, टांगती तलवार आहे. तू जरा जरी इकडे झाला असेल तर तलवार कधी तुझ्या डोक्यात पडेल हे सांगत नाही, कधी सांगू शकत नाही आपण. त्यामुळे ते सगळेजण घाबरत असतात, चेमारे तलवार तुटून आणि धागा असतोय फक्त बांधलेला वरती. म्हणजे हे जे पद आहे हे त्या पद्धतीचं पद हे आपण म्हणायला हरकत नाही आहे. आणि आपण ते सर्वजण पास होतो की तलवार आमच्या अंगावर काही पुढे देत नाही, मी गॅरंटी देतो त्यामध्ये. तर दुसरं महत्त्वाचं की आता आजचं जे काही आपण पाहतोय खरं कॉम्पिटिशन फार वाढलं आहे. पूर्वी आम्ही जेव्हा सुरू केली 92 साली, बरोबर आहे ना, 91ला सुरू केली त्यावेळेला खरोखर कॉम्पिटिशन फार कमी होतं. ಇದು ಕಾಪಾಡ್ಕೋತ ಹೋಗೋದನ್ನೇ ಮಹತ್ವ ಈಗಿನ ಯುಗದಲ್ಲಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ಬಹಳ ಜನ ಕಾಂಪಿಟೇಷನ್ ಏನೇನೋ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾರೆ, ಬಟ್ ಅದು ಬಹಳ ಸ್ಪೀಡ್ದಲ್ಲಿ ಹೋದ್ರೆ ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ ಆಗ್ತಿರ್ತಾವ. ಇದೇನು ನೀವು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಿ, ಸ್ಲೋಲಿ ಹೋಗ್ತಾ ಇರೋದು ಗ್ರೋತ್ ಒಳ್ಳೇದಿತ್ತು. ಮತ್ತು ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಏನು ಯೂನಿಟಿ ಐತಿ ಎಲ್ಲರೂ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿ ಏನು ಮಾಡ್ತೀರಿ, ಅದು ಬೆಸ್ಟ್ ಸಜೆಷನ್, ಒಳ್ಳೆ ಕಾರ್ಯ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಿ. ಇದೇ ರೀತಿ ಮುಂದುವರ್ಕೊಂಡು ಹೋಗಿ ನಮ್ದೇನು 31 ಒಳಗಾದ್ರೆ 1000 ಕೋಟಿ ಬರಲಿ ಅಂತ ನಮ್ದು ಅಪೇಕ್ಷೆ ಮಾಡಿ ಎಲ್ಲರೂ. तर उपस्थित सर्वांचे आभार CEO ಶಶಿಕಾಂತ್ ಆದನ್ನವರ್ यांनी मानले. ಅವರಿಗೂ ಸಹ ಚಲನೆಯಾಗಿದ್ದೇನೆ. ಅದೇ ಪ್ರಕಾರ ನಮ್ಮ ಹಿರಿಯ ನ್ಯಾಯವಾದಿಗಳಾದ ಶ್ರೀ SP ಉತ್ತೂರು ಸರ್ ಇವರು ಸಹ ಇದನ್ನು ಸಭೆಗೆ ಆಗಮಿಸಿ ಅವರು ಸಹ ಸಭೆಯನ್ನು
ನಿರ್ವಹಿಸಲು ಸಹಕರಿಸಿದ್ದಕ್ಕಾಗಿ ಅವರಿಗೂ ಸಹ ಚಿರಋಣಿಯಾಗಿದ್ದೇನೆ. ಅದೇ ಪ್ರಕಾರ ನಮ್ಮ ಗೆಳೆಯನಾದ ಹಾಗೂ ನ್ಯಾಯವಾದಿಯಾದ ಶ್ರೀ ಶರತ್ ಪಾಟೀಲ್ ಇವರು ಸಹ ಇಂದಿನ ಸಭೆಗೆ ಹಾಜರಾಗಿ ಸಭೆಯನ್ನು ಯಶಸ್ವಿಗೊಳಿಸಲು ಸಹಕರಿಸಿದ್ದಕ್ಕಾಗಿ ಅವರಿಗೂ ಸಹ ಚಿರಋಣಿಯಾಗಿದ್ದೇನೆ. ಅದೇ ಪ್ರಕಾರ ನಮ್ಮ ನಿಪ್ಪಾಣಿಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಪತ್ರಕರ್ತರ ಬಂಧುಗಳು ನಾವು ಕರೆದಾಗ ಹಾಜರಾಗಿ ನಮ್ಮ ಸಭೆಯನ್ನು ಯಶಸ್ವಿಗೊಳಿಸಲು ಸಹಕರಿಸುತ್ತಾ ಬಂದಿದ್ದಾರೆ ಹಾಗೂ ಇನ್ನು ಮುಂದೆಯೂ ಸಹಕರಿಸುತ್ತಾರೆ ಎಂದು ನಂಬಿದ್ದು, ಅದೇ ಪ್ರಕಾರ ಇಂದಿನ ಸಭೆಗೂ ಹಾಜರಾಗಿ ಸಭೆಯ ಇದನ್ನು ಹೆಚ್ಚಿಸಿದ್ದಕ್ಕಾಗಿ ಅವರಿಗೂ ಸಹ ಸಹಕಾರದಿಂದ ಚಿರಋಣಿಯಾಗಿದ್ದೇನೆ. ಅದೇ ಪ್ರಕಾರ ನಮ್ಮ ಸದರಿ ಸಭೆಯನ್ನು ಹಾಗೂ ಸದರಿ ಚುನಾವಣೆಯನ್ನು ವ್ಯವಸ್ಥಿತವಾಗಿ ನಡೆಸಿಕೊಳ್ಳಲು ಸಹಕರಿಸಿದ್ದಕ್ಕಾಗಿ ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಸರ್ಕಾರಿ ಸಿಬ್ಬಂದಿ ವರ್ಗದವರಿಗೂ ಸಹ ನಾನು सहकार्याला चिरऋणीयागिದ್ದೇನೆ. या कार्यक्रमाच्या वेळी संस्थेचे नूतन चेअरमन श्री किशोर बाली, व्हाईस चेअरमन डॉक्टर CB कुरबेटी, प्रताप पट्टणशेट्टी, श्रीकांत परमणे, डॉक्टर SR पाटील, सुरेश शेट्टी, महेश बागेवाडी, अशोक लिगाडे, सदानंद दुमाले, दिनेश पाटील, संचालिका पुष्पा कुरबेटी, विजया शेट्टी, सुवर्णा पट्टणशेट्टी, असिस्टंट CEO महेश शेट्टी, भद्रेश फुटाणे, सूरज घोडके, महादेव बडगेर, चंद्रकांत हानबर, राहुल घाटके, संस्थेचे कर्मचारी व संचालक मंडळ उपस्थित होते. शिवा न्यूजसाठी शिवानंद वशेदार. चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका.